नमस्कार. परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज लांब मंगळसूत्र बनवणार आहे मोठ्या मण्यांमध्ये. तर खूप सुंदर डिझाईन आहे आणि एकदम तुम्हाला फॅन्सी वाटणार आहे. तर इथे मी काळे मणी घेतलेले आहेत, सोनेरी कलरचे बारीक मणी. त्यानंतर इथं सिल्वर मणी घेतलेले आहे ते, आणि मोठ्या साईजचे गोल्डन मणी 2 वाट्या लागणार आहेत. आता हे बघा 2 पदरी बनवणार आहेत, म्हणून मग 2 असे डबल पदर करून घेतलेले आहेत मी. तर सुरुवातीला हे बघा आपल्याला 2 सुया साध्या दोऱ्यातून बांधायच्या आहेत. ती जिथे बंद पदर असतात तिथे, आणि जिथे ओपन असतात ना तिथे आपण गाठ मारून इथे चिपकवत असतो. तर हे बघा सुरुवातीला स्क्रू टाकायचा आहे दोन्ही सुयांमधून आपल्याला. आता हे बघा स्क्रू टाकल्यानंतर आपल्याला छोट्या साईजचा मणी काळा एक, आणि त्यानंतर सोनेरी एक, परत काळा एक, सोनेरी एक, काळा एक, अशा प्रकारे आपल्याला 15 मणी वावायचे आहेत काळे, आणि त्यांच्यामध्ये एक सोनेरी कलरचा मणी. तर दोन्ही साईडला 15 काळे मणी आणि सोनेरी मणी, त्याच्यामध्ये एक एक असं एक एक करून आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर मोठा गोल्डन दोन्ही सुया पकडायच्या आहेत. त्यानंतर हा सिल्वर कलरचा मणी टाकायचा आहे, आणि परत गोल्डन मणी मोठा. त्यानंतर परत आपल्याला हे 15 काळे मणी दोन्ही साईडच्या पदरांमध्ये टाकायचे आहेत. त्यानंतर दोन्ही सुयांमधून आपल्याला हा मोठा मणी टाकायचा आहे, गोल्डन सिल्वर गोल्डन. परत 15 मणी गोल्डन सिल्वर गोल्डन. परत दोन्ही पदर अलग करून 15 मणी गोल्डन सिल्वर गोल्डन. आता इथे तुम्ही 36 इंच, 38 इंच किंवा 40 इंच, तुम्हाला जसं जितकं लांब हवं आहे ना तसं तुम्ही इथे मंगळसूत्राची साईज ठेवायची आहे तुमच्या आवडीप्रमाणे. आता इथे परत मी गोल्डन सिल्वर आणि गोल्डन. त्यानंतर परत 15 काळे मणी टाकायचे आहेत दोन्ही पदरांमध्ये. तर इथे हे बघा मला जितकी साईज हवी आहे ना तेवढं मी बनवलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त याची लांबी ठेवू शकता. तर आता इथे मध्ये मंगळसूत्र टाकायचं आहे आपल्याला. तर सिल्वर मणी टाकलेला आहे मी पहिला. त्यानंतर गोल्डन मोठा मंगळसूत्राची वाटी, साईडनी परत मोठा मणी, मध्ये सिल्वर. इथे तुम्ही रेडसुद्धा मणी टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर. त्यानंतर गोल्डन दुसरी वाटी, आणि साईडला मोठा मणी. आता या मंगळसूत्राच्या बाजूला हे बघा मणी आलेले आहेत 15. तसेच मणी आपल्याला ह्या साईडला टाकायचे आहेत. आणि त्यानंतर परत हे बघा क्रिस्टल मणी टाकलेला आहे, हा सिल्वर दोन्ही साईडला मी. आणि मग आपल्याला हे 15 मणी दोन्ही पदरांमध्ये ओवायचे आहेत. आता हे बघा ह्या मण्यानंतर आपल्याला गोल्डन सिल्वर आणि गोल्डन टाकायचं आहे. तर अशा मी खूप साऱ्या डिझाईन बनवलेल्या आहे, 2 पदरी 3 पदरी सिंगल लाईनीच्या. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी ज्या व्हिडिओ टाकत जाईल ना ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. आणि प्लीज तुम्ही शेअर पण करा तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना असं, तर त्यांनासुद्धा अशा वेगवेगळ्या डिझाईनचा लाभ घेता येईल. म्हणजे ना खूप कमी खर्चामध्ये किंवा कमी साहित्यामध्ये हे व्हिडिओ मी बनवत असते, आणि सहज बनवता येतील अशा पद्धतीने आहे. खूप सोप्या पद्धतीने मी बनवण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. लास्टला आपल्याला हे काळे मणी टाकायचे आहेत ते 15. तर हे जे बॉक्स आहेत ना हे बघा 2 गोल्डन मण्यांचे असे मी 5 टाकलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. त्यानंतर लास्टला आपल्याला स्क्रू टाकायचा आहे. हे बघा स्क्रू, आणि जी टेपपट्टी लावतो ना ती काढून घ्यायची आहे. तर तिथे थोडासा आपला धागा जातो, त्याच्यामुळे ती लक्ष देऊन काढायची आहे. आणि सुयांचा भाग पण थोडासा आपल्याला काढून घ्यायचा आहे, सुया हाताला टोचू नये म्हणून ते
काढायचे आहेत आपल्याला. आणि त्यानंतर हे बघा, स्क्रूच्या एकदम तोंडाजवळ पकडून आपल्याला 4 ते 5 गाठी मारायच्या आहेत. आता इथे 4 पदर असल्यामुळे गाठ मोठी येणार आहे, तर 2-3 मारल्या तरी सुद्धा चालतील. आणि गाठ मारून झाली की चेक करायचं आणि चेक करूनच मग धागा जो आहे तो कापला पाहिजे. हे बघा, आता 3 मारल्यात मी. असं आपल्याला स्क्रू पुढे ओढायचा आहे बघा. तर हा येत नाही गाठीतून पुढे, त्याच्यामुळे मग आता मी थोडंसं लांबूनच कापणार आहे आणि मग तो चिपकवायचा आहे. मेणबत्ती किंवा दिव्याला थोडंसं असं लावायचं आहे. तो बरोबर मागे नायलॉनचा धागा आहे हा. ह्या धाग्यामध्ये व्हाईट पण येतात आणि काळे पण येतात. तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही घ्यायचा आहे. आणि थोडंसं दिव्याला लावला की तो मागे जातो, तर हाताने थोडंसं असा प्रेस करायचा, चपटा करायचा, म्हणजे ही गाठ जी आहे ना ती निसटून येत नाही चपटा केल्यामुळे. सुंदर पद्धतीने आणि सिंपल अशी मंगळसूत्र आपलं तयार झालेलं आहे. कोहिनूर हिऱ्याप्रमाणे त्याला सुंदर असा लुक आलेला आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.